आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी अहिल्या नगर की, जहां श्रीगोंदा के सोनिया गांधी तंत्र निकेतन कॉलेज में यौन शोषण प्रकरण को लेकर छात्रों और शिक्षकों ने तहसील कार्यालय तक जोरदार विरोध मार्च निकाला। साथ ही बात होगी संभाजी नगर की, जहां फुलंब्री विधानसभा विधायक अनुराधा चौहान के जन्मदिन के उपलक्ष्य में निधोना वावना स्कूलों में पाठ्य सामग्री का वितरण एवं वृक्षारोपण किया गया। ऐसी तमाम खबरों पे करेंगे विस्तार से बात। श्रीगोंदा के सोनिया गांधी तंत्र निकेतन कॉलेज में यौन शोषण प्रकरण को लेकर छात्रों और शिक्षकों ने तहसील कार्यालय तक जोरदार विरोध मार्च निकाला, जिसमें प्रशासन के खिलाफ नारेबाजी कर दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की गई। आंदोलनकारियों ने ज्ञापन सौंपते हुए कहा कि प्राचार्य, सेवक, वसति गृह प्रमुख और संस्था निरीक्षक को गलत तरीके से फंसाया जा रहा है, जबकि मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए। छात्रों ने यह भी आरोप लगाया कि इस गंभीर मामले में राजनीति हो रही है और कॉलेज की छवि को बेवजह नुकसान पहुंचाया जा रहा है। नमस्कार, मी प्रोफेसर लगड प्रियंका, लेक्चरर इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट। मी मागच्या 5 वर्षापासून सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये जॉब करत आहे। मागील 2-3 वर्षापासून जी काही बातमी येत आहे, या बातमीने संपूर्ण तालुक्यात जरी खळबळ माजली असली तरी एक कुटुंब म्हणून आमच्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये आमच्या मनातही एक प्रश्न निर्माण झाला आहे। आम्हाला मान्य आहे की ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना तुम्ही जरूर शिक्षा द्या, पण काहीही गुन्हा नसताना किंवा यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना आमच्या सहकार्यांना यात अडकवण्याचा जो प्रयत्न केला, जो त्यांच्यावर अन्याय होतो तो बाजूला व्हावा, अशी त्यांची एक सहकारी म्हणून माझी शासनाला नम्र विनंती असेल। मी एक महिला कर्मचारी आहे, पण मागच्या 5 वर्षापासून माझ्या सहकार्यांपासून मला कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास झाला नाही। इव्हन आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींसाठी एक विशाखा समिती म्हणून सोनिया गांधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही मुलींच्या वेळोवेळी मीटिंग घेतो, मुलींना आश्वासन देतो की तुम्हाला मुलांकडून इव्हन शिक्षकांकडून होणारा त्रास तो आमच्यापर्यंत यावा, आणि मुली आमच्याकडे येतात आणि त्यानुसार त्या तक्रारीचं निराकरण सुद्धा केलं जातं। विशाखा कमिटीची माहिती प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमिस्टरमध्ये 2 ते 3 मीटिंग घेऊन मुलींना देण्यात येते। त्यानुसार मुली आमच्याकडे त्यांच्या पर्सनल पासून अगदी घरगुती तक्रारी आमच्याकडे घेऊन येतात आणि त्याचं निराकरण सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये केलं जातं। मी आमच्या महिला कर्मचारी आणि आमच्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या वतीने शासनाला एकच विनंती करेन की ज्याच्याकडून गुन्हा झालाय त्याला जरूर शिक्षा द्यावी, पण चोर सोडून संदेशाला फाशी देऊ नये, एवढीच माझी नम्र विनंती आहे। श्रीगोंदा अहिल्या नगर से सी न्यूज़ संवाददाता अमर घोटके की रिपोर्ट। अकोला जिले के बर्शी टाकली तालुका स्थित काटखेड़ ग्राम पंचायत में मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान के तहत बुलाई गई ग्राम सभा में केवल खाली कुर्सियां नजर आई, क्योंकि सरपंच और सचिव अनुपस्थित रहे, जिससे ग्रामीणों के 15वें वित्त आयोग की निधि, नाली निर्माण, अधूरे कार्यों और फंड खर्च जैसे सवाल अनुत्तरित रह गए। ग्राम पंचायत सदस्य नितेश खंडारे ने अधिकारियों पर मुख्यमंत्री के आदेशों की अवहेलना और ग्राम सभा से दूरी बनाकर जवाबदेही से बचने का आरोप लगाते हुए प्रशासन से कठोर कार्रवाई की मांग की। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण बाहुरवाग की रिपोर्ट। 20 अगस्त 2025 को जालना जिले के बाजार वाहे गांव पार्टी के पास ढोक साल के मल्हार सेना तालुका अध्यक्ष सुपान चंद्रभान भांड पर 4 पहिया वाहन से आए आरोपियों ने शॉक पाइप से हमला किया और अपमानजनक भाषा का प्रयोग करते हुए गंभीर रूप से घायल कर दिया। 22 अगस्त को बदनापुर पुलिस स्टेशन में शिकायतकर्ता दर्ज होने के बावजूद मुख्य आरोपी सुधीर जगन्नाथ पवार खुलेआम घूम रहा है और शिकायतकर्ता के परिवार को धमकी दे रहा है। मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिवस पर आरोपी की उपस्थिति का जियो टैगिंग प्रमाण होने के बावजूद पुलिस द्वारा कोई कार्रवाई नहीं की गई, जिससे पुलिस पर आरोपी से मिली भगत और रिश्वत लेने का आरोप लगा है। इस अन्य के खिलाफ पांडुरंग कोले समेत 14 लोगों ने जालना के पुलिस अधीक्षक को ज्ञापन देकर आरोपी की 24 घंटे में गिरफ्तारी और लापरवाह पुलिस कर्मियों के निलंबन की मांग की। साथ ही चेतावनी दी कि यदि परिवार को कोई नुकसान हुआ तो उसकी पूरी जिम्मेदारी पुलिस प्रशासन की होगी। आज SP ऑफिस या ठिकाणी गेल्या 20 तारखेला 20/8ला मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष बदनापूरचे सोपान भांड जे अपंग आहेत त्यांना जी मारहाण झाली त्या संदर्भात अद्यापपर्यंत जो मुख्य आरोपी आहे सुधीर पवार याला बदनापूरचे जे PI आहेत व पूर्ण बदनापूरची टीम यांनी अद्यापपर्यंत अटक केली नाही, कारण की यांच्यावर अत्यंत दबाव म्हणजे प्रेशर आहे स्थानिक आमदाराचं। त्याच्यामुळे या ठिकाणी परत आज आम्ही SP साहेबाला भेटून सनी
कारण की पोलीस स्टेशन बदनापूरचं असं म्हणणं आहे की आरोपी आम्हाला भेटत नाही, आरोपी आम्हाला सापडत नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी काय केलं, एक जिओ टॅगिंगचा फोटो काल 17 सप्टेंबर होतं, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त जो आरोपी आहे तो त्याच्या कर्तव्यावर हजर होता आणि एकीकडे पोलीस म्हणतायत की आम्हाला तो सापडत नाही. म्हणजे या ठिकाणी ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी निश्चितपणे एकतर दडपणाखाली काम करत आहे आणि दुसरी गोष्ट काहीतरी मोठा म्हणजे आर्थिक व्यवहार या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे. कारण की आरोपी रोजच पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनच्या नाकावर तिथून जातो येतो. म्हणजे या गुन्ह्यामध्ये जे आरोपीला ज्या गाडीनं येऊन शनी मारहाण करण्यात आली ती गाडीसुद्धा अद्यापपर्यंत अटक करण्यात नाही आली. त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही SP साहेबाला निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर जर काही दिवसामध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर आरोपीला अटक नाही केली तर या ठिकाणी याच्याही पुढचं आंदोलन किंवा एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी मल्हार सेना केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बदनापुर से सीनियर संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। नासिक ग्रामीण पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल और अतिरिक्त पुलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर के निर्देश पर इगतपुरी पुलिस निरीक्षक सारिका अहिरवार व टीम ने 15 सितंबर 2025 को मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स इगतपुरी में अवैध कॉल सेंटर पर छापा मारकर 24.32 लाख रुपए मूल्य का कंप्यूटर, मोबाइल, सिम कार्ड जब्त किया। नरेंद्र बोडवे और पारस भीसे को गिरफ्तार किया गया, जो फर्जी पहचान से ऋण खाता धारकों और उनके परिचितों को धमकी देकर ऋण वसूल रहे थे। ये कॉल सेंटर बिना वैध लाइसेंस के कार्यरत था और RBL, HDB, ग्रो फाइनेंस जैसी कंपनियों के ऋण वसूलने में संलिप्त पाया गया। 40 से 50 कर्मचारी ग्राहकों का डेटा अवैध रूप से एकत्र कर रहे थे। मामला IPC 318(4), 319(2), IT एक्ट की धारा 66D सहित अन्य धाराओं में दर्ज कर साइबर पुलिस स्टेशन के निरीक्षक नागेश मोहिते द्वारा जांच की जा रही है। कार्रवाई से इगतपुरी और साइबर पुलिस की संयुक्त टीम शामिल रही। इगतपुरी में 15 तारीख को एक इन्फॉर्मेशन मिली थी कि वहाँ पे कुछ लोग बैंक के कर्मचारी या बैंक की तरफ से फोन करते हैं ये बोल के धमका रहे थे और पैसा वसूली के लिए गलत शब्दों का इस्तेमाल कर रहे थे। इस तरह की इन्फॉर्मेशन मिलने के बाद वहाँ पे हमने चेक किया तो वहाँ पे 60 लोग, ये 50 से 60 लोग वहाँ पे बैठे थे और उनके पास लैपटॉप और कंप्यूटर थे। परमिशन जो लगती है वो वैध परमिशन उनके पास नहीं थी। हमने वहाँ पे इंक्वायरी करने के बाद ये पता चला कि ये लोग जिसने कर्जा लिया था उसके बावजूद उसके दोस्त या उसके रिलेटिव्स उनके भी नंबर उनके पास थे और उनको धमका के वो पैसा वसूली करने का काम कर रहे थे। हमने वहाँ पे सभी जो कंप्यूटर्स थे वो सीज किए हैं। वहाँ पे इगतपुरी में एक गुना दाखिल किया है। 2 आरोपी जो एक मुंबई से है और एक इगतपुरी से है, दोनों को अरेस्ट किया गया है। 19 तारीख तक उनका PCR है और जिनके साथ वो बोल रहे थे कि बैंक के साथ हमारा कनेक्शन है, वो बैंक का कोई भी अफसर अभी तक कांटेक्ट में नहीं आया है। हमने ऑफिशियली उनको बुलाया है तो उनके साथ डिटेल लेने के बाद आगे का तपास हो जाएगा। तब तक का तपास साइबर क्राइम, साइबर सेल ये नाशिक ये आगे का तपास कर रहे हैं। इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मीनाताई ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः 40 ते 50 लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले। त्यांच्याकडे ह्या लीगल परमिशन्स आणि काय काय आहेत याबाबतची माहिती घेतली। त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ॲक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या। त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते। तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल गेलेले आहेत त्या लोकांकडून सुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते। हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता। याबाबत
इगतपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे. माननीय न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर 19 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे. ठिकाणावरून साधारणतः 24,32,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल गेले होते, कर्जदाराव्यतिरिक्त गेले होते का, त्या बँकेकडून खरोखर यांना ऑथोरायझेशन दिलेलं होतं का, या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे. सर, याच्यामध्ये जे काम करणारे होते त्यांना मी आरोपी करणारे आपण त्यांना माहिती होती ना हे सगळे बाबतीत, आणि जे बँकेकडून त्यांना डेटा कोणी दिला त्या संदर्भात काही समोर आला आहे? याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकाने ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते सांगत होते. त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं. त्यामुळे त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना, त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने त्यातले आरोपी आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे. तर बँकेचं कोणी इन्व्हॉल्व आहे का त्याच्यामध्ये? बँकेकडून डेटा कसा आला यांच्याकडे? आतापर्यंत बँकेचे कोणी अधिकृत समोर येत नाहीत. वारंवार त्यांना सूचना दिल्यानंतर सुद्धा बँकेचे कुठलेही अधिकारी समोर आलेले नाहीयेत. तपासामध्ये त्यांना या तपासाच्या दरम्यान त्यांना समोर बोलवलं जाईल आणि सत्य परिस्थितीची शहानिशा केली जाईल. नासिक से सीनियर संवाददाता किरण गायधनी की रिपोर्ट। 18 सितंबर को विधायक अनुराधा चौहान के जन्मदिन के अवसर पर फुलरंबी तहसील के निधोना और वादना गांव के स्कूलों में पाठ्य सामग्री वितरण और वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। प्रभात हाई स्कूल निधोना और नूतन विद्यालय वावना में हुए इस कार्यक्रम में विधायक चौहान, आयोजक जितेंद्र जायसवाल, प्राचार्य अशोक पांढरे समेत अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। पर्यावरण संरक्षण और छात्रों के शैक्षणिक विकास को बढ़ावा देने के उद्देश्य से ये पहल की गई। कार्यक्रम में देवगिरी शुगर फैक्ट्री के अध्यक्ष कल्याण चौहान, शिवाजी पथरीकर, ऐश्वर्या गाडेकर, सुमन राउतराय, भागुबाई कांकड़े, सविता गायकवाड़ सहित कई सरपंच, पदाधिकारी और नागरिकों ने भाग लिया। साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के स्वच्छता मिशन के अंतर्गत विधायक और भाजपा कार्यकर्ताओं ने निधोना में सफाई अभियान भी चलाया। कार्यक्रम होता आणि कदाचित ताई आलेही असती तर खूप धावपळीत तो कार्यक्रम झाला असता। त्याच्याकरता आपणच हा कार्यक्रम ताईंना सांगितलं आणि निधोना गावकरी आणि पंचकृषीची इच्छा होती की कार्यक्रम तसा आपल्याला करायचा नाही, ताईच त्या कार्यक्रमाला आल्या पाहिजे। त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय वायगावकर ताई, महिला जिल्हाध्यक्ष गाडेकर ताई, विद्यार्थी विद्यार्थिनी, आज होत असलेला हा कार्यक्रम, आताच तुम्हाला कौतिक नाना बोलले, आणि तुमच्या इथं ज्यांचा कार्यक्रम झाला, शाळेमध्ये कार्यक्रम होत असतात, शालेय साहित्य वाटप असेल, आणखी इतर कार्यक्रम असेल, वृक्षारोपण असेल, परंतु अलीकडे एक कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये झाला आणि आपल्या आयुष्याकरता आयुष्याची शिदोरी, आमचं पाऊल चुकलं तर आयुष्य चुकतं, असला कार्यक्रम या शाळेमध्ये झाला वसंत अंगारे सरांच्या रूपाने। मी विद्यार्थी विद्यार्थिनीला इथे विनंती करेल, ज्या वेळेला चुकीचं पाऊल आपलं कुठंतरी पडतंय असं वाटलं तर अंकारे सर आमच्या डोक्यात राहिले पाहिजे आणि त्यांची आठवण झाली तर नक्कीच तुम्ही कुठं चुकणार नाही। आमच्यावर आमचं संगोपन करणारे, ज्यांनी आम्हाला जन्म दिला, अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला त्याचं महत्व कदाचित नसेल, तुमच्या वडिलांपर्यंत ठीक आहे, परंतु तुमचे आजोबा पंजोबा मोठा खडतर प्रवास त्यांनी केलेला आहे। तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही या पिढीला जन्माला आले।
तुमच्या समोर ताईंच्या रूपाने उदाहरण आहे, तुमच्या समोर अतुल काकाच्या रूपाने उदाहरण आहे. आयुष्यात जर काही घ्यायचं. संभाजीनगर से सीनियर संवाददाता राधे श्याम की रिपोर्ट. बुलेटिन में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.